अंजूने घरी व्हिडिओ कॉल केला. वंशसोबत थोडंसं बोलून तिने मोबाईल ठेवला आणि एक उसासा सोडून हॉस्पिटलकडे जाण्यासाठी निघाली. पुढे, ओ डार्लिंग, मला माहीत होतं तू आम्हाला वाचवशील, पण त्या सगळ्यांचा जीव जाईल असं वाटलं नव्हतं. ईशा अंजूला मिठी मारत म्हणाली. कितीतरी दिवसांनी भेट झाली होती दोघींची. ईशा ही IT कंपनीत लागली होती, त्यामुळे वेळ कमीच भेटत होता. त्यांनी गुन्हाच तेवढा मोठा केला होता. माझ्या बेस्टीला किडनॅप केलं होतं त्यांनी. हातात असतं तर चाबकाने चोपून मग मारलं असतं, अंजू धारधार आवाजात म्हणाली. ईशा मोठ्याने हसून मागे होत म्हणाली, आय लव्ह यू टू बेबी. अंजू तिचा गाल ओढत म्हणाली. तितक्यात समीर खाकरला. अंजू लगेच त्याच्याकडे बघत म्हणाली, हो, तुझ्या होणाऱ्या बायकोला काही पळवून नाही नेणार मी. बरं, कधीची डेट काढण्याचा प्लॅन आहे? मला तर लवकरात लवकर लग्न करून याच्यासोबत जायचं आहे बाबा. कंटाळले एकटीनेच भांडीकुंडी करून, ईशा हसत म्हणाली. समीरने भुवया उंचावल्या. हो का? मी थोडंसं लेटच बघायला सांगतो मग, तो म्हणाला. मस्करी केली रे, ईशा लगेच लाडात येत म्हणाली. नाही, तरी पण लेटच बघणार होतो मी, तो म्हणाला. दोघींनी चमकून पाहिलं त्याच्याकडे. तेवढेच दिवस मला मोकळा श्वास घेता येईल ना लग्न झाल्यावर? मग काय, समीर ओठातलं हसू दाबत म्हणाला. ईशा आता चिडूनच म्हणाली. तुला म्हणायचं काय आहे? लग्न झाल्यावर काय तुझा गळा दाबणार आहे का मी? नको करूस मग लग्न. माझ्या घरचे बघतील माझ्यासाठी दुसरा मुलगा, एका पायावर तयार होतील. शेवटचं वाक्य बोलताना तिने मानेला झटका दिला. अंजू व समीर मोठ्याने हसू लागले. किती चिडते सगळं. मी पण मस्करी करत होतो, समीर ईशाला मिठीत घेत म्हणाला. त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. बरं, पिया येणार आहे का? अंजूने थोडंसं गंभीर होऊन विचारलं. ईशाही गंभीर झाली. तू गेल्यावर मग येते म्हणाली ती, समीर तिला म्हणाला. अंजूने एक उसासा सोडला. तिचा पडलेला चेहरा बघून ईशाने तिचा हात हातात घेतला आणि तिला धीर देत म्हणाली. तू काळजी करू नकोस अंजू, सगळं ठीक होईल. अगदी पहिल्यासारखं. तुला तुझं प्रेमही मिळेल आणि तुझी बेस्तीही. अंजूने हलकंसं हसून मान हलवली आणि पुन्हा ईशाला मिठी मारली. जे व्हायला नको होतं तेच झालं. DGP सरांनी ईशाला शोधण्याचं काम मुकेशला दिलं. जोपर्यंत त्याला भेटून सत्य समजत नाही तोपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवणं चुकीचं असेल असं म्हणाले सर. अंजूला आता अजूनच टेन्शन आलं. द्विधा मनस्थितीत अडकली होती ती. मुकेशला सांगून रुद्रांशला पकडलं तर कदाचित ते रुद्रांशला मदत करू शकत होते. पण जर त्यांनी त्याला समजून न घेता व त्याला दोषी मानून तुरुंगात टाकलं तर? कारण एका ऑफिसरसमोर ते मुंबई पोलिसांची प्रतिमा डावाला लावू शकत नव्हते. भलेही नंतर ते त्याला त्या सिच्युएशनमधून बाहेर पडायला मदत करतील, पण लोकांच्या नजरेत तर रुद्रांश विलेन बनून जाईल ना. आणि अंजू तसं होऊ देऊ शकत नव्हती. त्याच्या प्रतिमेला धक्का लागेल असं काही करणार नव्हती ती. अंजू त्यामुळे गप्पच राहिली होती मुकेशसमोर. वंशला झोपवता ती रुद्रांच्या मेसेजची वाट पाहत होती. सौरभला तिने सत्य सांगितलं होतं. त्याचा तर आनंद गगनात मावत नव्हता. एका पायावर लागेल ते सगळं करण्यासाठी तयार झाला होता. ती आता एकटी नव्हती. बास, मुकेशनेही तयारी दाखवण्याची गरज होती. अंजूला रुद्रांशचा मेसेज आला. अंजू, मी येऊ का सोबत? सौरभने आता चौथ्यांदा विचारलं. समोर रुद्रांश असला तरी त्याच्यासाठी अंजू एक पोलीस ऑफिसर होती, त्यामुळे धोक्याची शक्यता नाकारता येणार नव्हती. अंजू त्याला आश्वासन देत म्हणाली. काळजी करू नकोस सौरभ, आता सगळं ठीक होईल. आपण ते करू. आता रुद्रांशला परत येण्यापासून कोणी अडवू शकत नाही. ते मिस्टर कपूर तर बिलकुलच नाही. काही मदत लागली तर कॉल कर, मी जागाच आहे. अँड ऑल द व्हेरी बेस्ट, तो हसून म्हणाला. तीही उसासा सोडून हसली. तिला गरजच होती त्याची. आज खरी परीक्षा होती तिची. समोरच्याला ती त्याच्यासोबत आहे हा विश्वास जो द्यायचा होता. अंजूने आधी बंगल्याच्या बाहेर सर्वत्र नजर फिरवली. तिच्यावर नजर ठेवण्याचे मागे पुढे बघणार नव्हते DGP सर. ती मग बाहेर येऊन कारने रुद्रांशला भेटण्यासाठी निघाली. अंजू त्याने सांगितलेल्या ठिकाणी आली, पण तो तिथे नव्हता. तिने त्याला कॉल लावला. डाव्या बाजूने जंगलात बोलवलं होतं. नाही म्हटलं तरी दडपण येत होतं तिला. तो कसा रिॲक्ट होईल याचीच भीती वाटत होती. ती सगळा धीर एकवटून आत जंगलात गेली. एके ठिकाणी शेकोटी पेटलेली दिसली तिला. ती तिथे गेली. शेकोटीच्या प्रकाशातही त्याचा चेहरा उजळून दिसत होता. डोळे भरून बघून घेतला तिने. बोलिये, क्यों मिलना था आपको मुझसे? त्याने मान खाली ठेवूनच त्याच्या करारी आवाजात विचारलं. मिलना तो आप भी चाहते थे. मैं पुलिस हूँ, फिर भी क्यों? अंजूने आशेने विचारलं. मनासारखं उत्तर मिळणार नाही माहीत होतं, तरीही वेड्या मनाला राहवलं नाही. मुझे वो बॉक्स और मेमरी कार्ड वापस चाहिए, रुद्रांश उठत म्हणाला. अंजूने आवंढा गिळत विचारलं.
मैंने नहीं दिया तो? त्याच्या नजरेतले भाव क्षणात बदलले. भयंकर क्रोध उतरला होता त्यात. अंजूला आता वेळ दडून चालणार नव्हतं. ती एक दीर्घ श्वास घेऊन सोडत म्हणाली, देखिए, मैं आपके खिलाफ नहीं हूँ, मैं आपकी मदद करना चाहती हूँ. रुद्रांश थोडंसं पुढे येऊन म्हणाला, मुझे किसी की मदद नहीं चाहिए, खासकर पुलिस की तो बिल्कुल भी नहीं. प्लीज़ मुझे वो बॉक्स और मेमोरी कार्ड वापस दीजिए, वरना इस देश पर बहुत बड़ा संकट आएगा. वो संकट भी तो तुम ही लेके आए हो ना? अंजूने नज़र रोखून विचारलं. तो थोडासा चपापला, पण लगेच पूर्वव्रत होत म्हणाला, हाँ, मैं ही लेके आया था, लेकिन अब मुझे मेरी गलती का एहसास है और मुझे उसे सुधारना है. पर उस बॉक्स और मेमोरी कार्ड के बिना मैं कुछ नहीं कर पाऊंगा. ऐसा क्या है उसमें? अंजूने भुवया जुळवून विचारलं. खरं तर ती चकित झाली होती. त्याने एवढ्या सहजासहजी सगळं सांगितलं होतं. स्वतःची चूक मान्य केली होती. क्यों? रुद्रांश तिरकसं हसून मान हलवत म्हणाला, ये मैं आपको नहीं बता सकता. क्यों? भरोसा नहीं है? अंजूनेही त्याच्या सुरात विचारलं. तो क्षणभर शांत बसला. एक उसासा सोडून तो तिच्या नजरेत बघत म्हणाला, भरोसा नहीं होता तो आप यहाँ नहीं होती मैडम, और ना ही मैं आपके सामने ऐसे खुल के आता. अंजूला आता जो सुकून भेटला होता, कमालीचा होता तो. रुद्रांची मेमरी जाग्यावर नसली तरी त्याचा तिच्यावर विश्वास होता. हेच तर हवं होतं तिला. दोघी आता एकमेकांच्या नजरेत बघत होते. क्यों है भरोसा मुझ पर? तिने नजर न हटवताच विचारलं. मनात पुन्हा वेडी आशा जमली होती. पता नहीं, बस है, तोही नजर न हटवताच म्हणाला. आवाज बदलला होता. ओढ होती का त्यात? काहीतरीच. तिने एक दीर्घ श्वास घेऊन सोडला. तो नजर हटवून मग म्हणाला, देखिए, जो बॉक्स आपके पास है उसमें वायरस है. नहीं, अंजूने त्याला मध्येच थांबवत विचारलं. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य नव्हतं. मैं उस मेमोरी कार्ड और वायरस के बारे में जानना चाहती हूँ. अगर भरोसा है तो सब सच बता दीजिए, मैं आपकी मदद करूँगी, चाहे उसके लिए मुझे कुछ भी करना पडे. अंजू ठामपणे म्हणाली. तिच्या बोलण्यातला आणि नजरेतला खरेपणा त्याच्यापर्यंत पोहोचला असावा कदाचित. तो शेकोटीकडे हात करून शांतपणे म्हणाला, बैठिये. अंजू शेकोटीच्या एका बाजूला बसली. तो दुसऱ्या बाजूला बसला. एक उसासा सोडून तो म्हणाला, मैडम, वो वायरस नहीं है, एक ड्रग है जो बहुत खतरनाक है. वो बनाया ही इसलिए है कि इस देश को गुलाम बनाया जाए. पता है मुझे, पर कैसे? अंजूने त्याला मध्येच टोकत विचारलं. त्याला बहुतेक ते आवडलं नाही. त्याच्या त्रासिक झालेल्या नजरेतूनच समजलं ते. सॉरी, बोलिए, अंजू हळूच म्हणाली. तो पूर्वव्रत होत म्हणाला, वो सिर्फ एक ड्रग नहीं है, वो मौत का श्राप है जो लोगों को लग चुका है. भारत में जो बिस्किट, ड्रिंक्स या ऐसे खाद्य पदार्थ हैं जो ज़्यादा खाए जाते हैं, उसमें ऑलरेडी ये मिक्स कर दिया गया है. क्या? और किसने किया? आपने? अंजूने मध्येच भुवया जुळवून विचारलं. त्यात त्याचा दोष नव्हता, तरी तिला चिड येत होती. त्याचा चेहरा परत त्रासिक बनला. अंजूने कसं तरी हसून बाजूला नजर वळवली. माझे रुद्रांश असे नव्हते, स्वभाव जास्तच बदलला आहे. रुद्रांश पुढे म्हणाला, मैं अकेला नहीं हूँ मैडम, मुझे एक टीम दी गई थी, जिसमें से 3 लोगों को तो आप लोग मार चुके हो. एक का एनकाउंटर तो आपने ही किया था और 4 लोग हैं, पर उनके पास वो ड्रग नहीं है. उसका फॉर्म्यूला उस मेमोरी कार्ड में है. ओह, तो इसलिए आपको वो चाहिए? अंजूने तिची तीक्ष्ण नजर रोखून विचारलं. तो चिडून म्हणाला, जी नहीं, उस मेमोरी कार्ड में टीडोट का भी फॉर्मूला है. मुझे लगा मैं बना के उन सारी हॉस्पिटल में भेज दूँ, जहाँ 1 महीने बाद पेशेंट की भीड़ लगेगी. क्या? ऐसा क्या होगा उन पेशेंट को? अंजू ने धड़धड़ते छाती ने विचारलं. मैडम, उन सबको सांस लेने की प्रॉब्लम होगी और 2-3 महीने बाद उनका हार्ट भी फेल हो सकता है. 1 महीने के बच्चे से लेकर 90 साल के बूढ़े लोगों को ये तकलीफ होगी, और अगर उन्हें आगे के 1 महीने के अंदर वो एंटीडोट नहीं मिला तो उनकी मौत हो जाएगी. और आपके जानकारी के लिए बता दूँ, आधी से ज़्यादा जनता उनका सेवन कर चुकी है. अंजू हादरल्यासारखी बघत होती आता त्याच्याकडे. अर्ध्याहून जास्त म्हणजे करोडो. बापरे, भयंकर होतं हे. एवढं मोठं कारस्थान? होणारच म्हणा. देशातला एक हुशार माणूसच त्याचा करता धरता होता. रुद्रांशला गायब होण्याआधी याबद्दल तर समजलं नव्हतं, आणि तेच काम आज त्याच्याकडून करून घेतलं जात होतं. रुद्रांश थोडंसं चिडत म्हणाला, वो ड्रग किसी भी टेस्ट में डिटेक्ट नहीं होगा, और यही बड़ी टेंशन है. मैंने विकास सर को इसलिए उठवाया था, मुझे लगा उनको एंटीडोट फार्मूला पता होगा, लेकिन वो सिर्फ उनके बॉस को पता है और उस मेमोरी कार्ड में है. विकास कहाँ है? तिने मध्येच विचारलं. तसा तो म्हणाला, उन्हें मैंने कैद में रखा है मैडम. मैं खुद ये काम कर रहा था. मैं खुश था अपना काम करते समय, क्योंकि मुझ पर बहुत भरोसा था सबका. अच्छे खासे पैसे भी मिल रहे थे. मुझे बताया गया था कि काम होने के बाद मुझे इजराइल भेजा जाएगा, पर उस दिन मैं जब विकास सर को मिलने गया तब पता चला कि वो लोग काम हो जाने के बाद मुझे मारने वाले हैं, और ये भी पता चला कि उस ड्रग की वजह से क्या अनर्थ होने वाला है. मुझे सच में नहीं पता था कि उसकी वजह से करोड़ों जानें चली जाएगी.
मुझे तो बताया गया था कि वो सिर्फ बीमार पड़ेंगे और अगर जाने जाती भी तो मुझे फ़र्क नहीं पड़ना चाहिए था, पर मुझे फ़र्क पड़ रहा है। एक मिनट भी मैं चैन से बीता नहीं पा रहा हूँ। सामने बस बच्चों के मासूम से और बूढ़े लोगों के चेहरे आते हैं। इसलिए मैंने सोचा की मैं ही वो ॲटिट्यूड बनावं. अंजू मनातच समाधानाने हसली. त्या लोकांनी भलेही त्यांची मेमरी उडवून त्याला चुकीच्या मार्गावर ढकललं होतं, त्याला काम करायला लावलं होतं, पण त्याच्यातलं चांगलं मन बदलू शकले नव्हते ते, ज्याने आज त्याच्या खुनशी डोक्यावर विजय मिळवला होता. माणसाचं मूळ खरंच बदलू शकत नाही आपण, आणि म्हणूनच देशासाठी सदैव विचारशील असणारा रुद्रांश अजूनही जागा होता त्याच्यामध्ये. रुद्रांश आपला क्रोधित होऊन बोलत होता. मुझे पहले नहीं पता था कि एटीट्यूड का फॉर्मूला उस मेमोरी कार्ड में है. उसमें क्या है ये मैंने चेक किया था. उसका डेटा मेरे पल्ले नहीं पड़ रहा था. वो वीडियो भी समझ में नहीं आ रहा था. किसी को दिखाऊं तो प्रॉब्लम में फंस सकता था. कल जब मैं बाहर गया तब पता चला कि वो लोग कल ही मुझे मारने वाले थे. फिर मैंने एक प्लान बनाया. मेरे एक साथी ने एक लाश मेरे रूप में डाल दी थी. ब्लास्ट होने के बाद मैं आज़ाद था, कहीं पे भी जा सकता था, पर मुझे बार बार उस ड्रग का ख्याल आ रहा था. मैं फिर से वहाँ गया तो सब गायब था. फिर मैंने विकास सर को फॉलो किया. तब जाके आज आपसे फिर मुलाकात हुई. उन्होंने ही बोला कि वो सब आपके पास है और इसलिए मैंने आपको मेसेज किया क्योंकि मुझे वो मेमरी कार्ड चाहिए था. त्याने एक दीर्घ श्वास घेऊन सोडला. भरभर बोलून दम लागला होता. नजरेत त्या लोकांबद्दल राग ही खदखदताना दिसत होता. पर अगर आपको वो डेटा क्या है ये नहीं मालूम तो आप एटीट्यूड कैसे बनाएंगे. उल्टा अगर पुलिस के हवाले किया तो शायद वो उस पर काम करेंगे. अंजूने आशेने त्याला विश्वास देत म्हणाली. तो कुत्सितपणे हसून म्हणाला, किस पुलिस की बात कर रहे हो आप मैडम. आपका जो डीजीपी है वो खुद मिला हुआ है इसमें. क्या. कुछ भी. क्या बकवास है ये. अंजूने अविश्वासाने ओरडली. डीजीपी सर असं कधीच करणार नव्हते. रुद्रांचा पण किती विश्वास होता त्यांच्यावर, आणि तिचासुद्धा. बकवास नहीं हकीकत है, वरना मैं खुद को पुलिस के हवाले नहीं करता. वो मेमोरी कार्ड मुझे उस साइंटिस्ट ने दिया था जिसने वो ड्रग बनाई थी. उसने बोला था कि ये लोग मुझे काम होने के बाद मार देंगे. अगर मुझे खुद को बचाना हो तो मेमोरी कार्ड में जो वीडियो है वो पुलिस को देना. मुझे तब भरोसा नहीं हुआ. फिर भी मैंने वो कार्ड अपने साथ रखा और मैंने खुद डीजीपी को विकास सर के साथ देखा था. वो लोग आतंक मचाने के बारे में ही बात कर रहे थे, पर मैंने तब भी ज़्यादा ध्यान नहीं दिया. अगर वो डेटा उनके हाथ गया तो एटीट्यूड कभी नहीं बनेगा. मुझे भी पकड़ लेंगे तो मेरा मरना तय है. नाही. अंजू मोठ्याने ओरडली. त्याच्या नुसत्या त्या वाक्यानेच काळीज थरथरलं तिचं. आता ती त्याला गमावण्याचा विचारही करू शकत नव्हती. भयंकर गोंधळ उडाला तिचा. तिनं तर ते मेमरी कार्ड मुकेशला दिलं होतं आणि त्याने ते आज डीजीपी सरांना कळणार होतं की उरलेली ड्रग तिच्याकडे आहे. आता तीही गोत्यात येणार होती. त्यात मुकेशपासून लपवलं म्हणून तोही नाराज होणार होता. तिने तोंडावरून हात फिरवला. अंजू त्याला बोलणार तेच त्याने स्वतःच्या ओठांवर हात ठेवत तिला गप केलं. तो कानोसा घेत होता. अंजूनेही कानोसा घेतला. पायांचा आवाज येत होता. दोघांनीही घाबरून एकमेकांकडे पाहिलं. अंजूने तिची गन काढली. त्यानेही त्याच्याकडचं पिस्तूल काढलं. ते उठून आजूबाजूला बघू लागले. समोर येणारी पोलीस बघून अंजूचे डोळे विस्फारले गेले. इन्हें आपने बुलाया. रुद्रांशने धुसफुसत विचारलं. नहीं, मैंने नहीं. अंजू मान हलवत म्हणाली. तिने नजर समोर केली तशी स्तब्ध झाली. समोरून मुकेश येत होता त्यांच्याकडे. तिने सुटकेचा निश्वास सोडला. त्याला सत्य समजल्यावर तो तिला मदत करू शकत होता. पण बाकीच्या पोलिसांचं काय. तिच्या ओळखीतले कोणीच दिसत नव्हते. तिच्या डिपार्टमेंटमधलं एकही नव्हतं. असं का. डोंट वरी, ये हमारी मदत करेंगे. अंजू त्याला निर्धास्त करण्यासाठी म्हणाली. सगळे पोलीस गोलाकार उभे राहिले. मुकेश तिथे आला. अंजू बोलणार तेच मुकेश म्हणाला, दोघांनाही घेरलं आहे सर. अंजूने गोंधळून पाहिलं त्याच्याकडे. कानाला ब्लूटूथ होतं त्यांच्या, आणि नजरेतले भावही बदलल्यासारखे वाटत होते. मिसेस मोहितेंना पण. मुकेशने पुन्हा विचारलं. अंजूने रुद्रांशकडे पाहिलं. त्याला मराठी न समजल्याने तो विचित्रपणे बघत होता मुकेशकडे. मुकेश थोडंसं थांबून म्हणाला, ओके सर. तिथेच आणू ना जिथे मिस्टर मोहितेंना लपवलं होतं. अंजूने गांगारून पाहिलं मुकेशकडे. काय ऐकलं तिने आत्ता. कान तर वाजले नाहीत तिचे. अरेस्ट करा दोघांनाही. मुकेश सगळ्या हवालदारांकडे बघत म्हणाला. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.